स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालय चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची कोणती अशी एक सेवा आहे जी आपण वेळ नाही तर कोणत्याही ठिकाणी अगदी मनापासून करू शकतो आणि ह्या सेवेमुळे तुमच्या आयुष्यामधील ज्या कोणत्या पण समस्या असतील, ज्या कोणते पण प्रॉब्लेम असतील त्यातून तुम्ही सहजरित्या बाहेर पडू शकता, अशी मी तुम्हाला एक स्वामींची सेवा सांगणार आहे। आणि ती सेवा सर्व स्वामी सेवेकरी हे नित्य आपल्या दिनक्रमामध्ये करतच असणार। म्हणजे हे बघा, स्वामी सेवेला बंधन नाही, तुम्ही कोणत्याही ठिकाणी अगदी मनापासून सुद्धा ही स्वामींची सेवा करू शकता। फक्त 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायची नाही, कारण स्वामी महाराजांची ती भिक्षेची वेळ असते। पण तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुद्धा ही स्वामी महाराजांची सेवा सहजरित्या करू शकता। या सेवेचं मी तुम्हाला महत्त्व सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये कोणती पण समस्या असो, कोणते पण प्रॉब्लेम असतो, अडचणी असो, ह्यातून स्वामी महाराज आपल्याला सहजरित्या बाहेर काढतात। आजकाल आपल्याला कामांमुळे, धावपळीच्या जीवनामुळे आपल्याला स्वामींचे ग्रंथ वाचन किंवा स्वामींचे पोथी वाचन जरी जमत नसेल तरी सुद्धा स्वामी महाराजांची तुम्ही ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे जी तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सहजरित्या करू शकता। तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा ही सेवा करू शकता। ह्या सेवेला वेळेचं, ठिकाणाचं सुद्धा बंधन नाही। तर त्या सेवेचं मी तुम्हाला महत्त्व सांगणार आहे। म्हणजे असे अनेक प्रकारचे अनुभव, अनेक प्रकारच्या लीला आहेत ज्या आपल्याला आश्चर्य करून टाकतात ह्याच्यासाठी म्हटलं कारण स्वामी महाराजांचा महिमाच असा आहे की स्वामी महाराजांची बघा खूप असे अनुभव प्रत्येक भक्ताला येतात। आता मला तरी काय, तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये छोटे मोठे अनुभव रोज येत असतीलच, त्यामुळेच मी स्वामींविषयी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। तर स्वामींचे आपल्या महाराष्ट्रात म्हणजे जगभरात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात, अख्ख्या जगात, देशामध्ये प्रत्येक ठिकाणी स्वामींचे मठ केंद्र असतात आणि त्या ठिकाणी स्वामींचे मोठ्या प्रमाणात भक्तजन सेवेसाठी असलेले आपल्याला दिसून। महाराजांचा भक्त परिवार इतका मोठा आहे की प्रत्येक सेवेकऱ्याला आपल्या स्वामी महाराजांवर इतका अतूट विश्वास असतो की ते आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपण कोणत्या गोष्टी करणार ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतात। त्यामुळे आपल्या स्वामी सेवेकरांना जरी ह्या धावपळीच्या जीवनामध्ये जरी स्वामींचे पोथी वाचन करणे, स्वामींचे ग्रंथ वाचन करणे, पारायण करणे जरी जमले नाही तरी सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांचे अगदी मनापासून नामस्मरण करा। ह्या नामस्मरणात इतकी शक्ती आहे की तुम्ही नामस्मरण हे कोठेही करू शकता। तुम्ही जॉबच्या ठिकाणी नामस्मरण करू शकता, तुम्ही एखादे काम जरी करत असाल तरी सुद्धा नामस्मरण हे करू शकतात। नामस्मरणामध्ये खूप अशी शक्ती आहे की नामस्मरण केल्यामुळे स्वामी भक्तांचे कित्येक असे प्रश्न आहेत जे स्वामी महाराज सहजरित्या सोडवतात। त्यामध्ये स्वामी सेवक आपण सर्वजण आहोतच। तर आपल्या घरामध्ये जेवढे स्वामी सेवक आहोत तेवढ्या प्रत्येकाने जर आपल्या घरामध्ये स्वामींचे नामस्मरण, स्वामींचा जप केला तर आपला जप जसा वाढत जाईल तसतशी आपली परिस्थिती सुधारत जाते। आणि नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आहे की स्वामींचे नाव तुम्ही जिथे जरी घेतले तिथे स्वामी प्रत्यक्षात अवतरलेले असते। नामस्मरणासारखी स्वामींची सोपी आणि अगदी महत्त्वाची सेवा कोणतीच नाही बघा। तुम्ही तुमच्या मुखामधून अगदी मनापासून स्वामींचे नामस्मरण करा, स्वामी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीतून, प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतील। हे माझा अनुभव आहे बघा। कारण स्वामी महाराजांचं जरी तुम्हाला देवाऱ्यापाशी बसून आपल्याला पोथी वाचन करणे जरी जमले नाही तरी तुम्ही एक स्वामी सेवक आहात तर तुम्ही स्वामींचे नामस्मरण अगदी मनापासून करा। स्वामी महाराज तुम्हाला नक्की प्रत्येक संकटातून बाहेर काढतील। तर स्वामी महाराजांचे नामस्मरण जर आपण घरामध्ये केले तर त्याचा अर्थ वेगळा होतो। स्वामी महाराजांचे नामस्मरण आपण चालताना केले तरी सुद्धा त्याचा अर्थ वेगळा होतो। प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी स्वामी महाराजांचे अगदी मनापासून नामस्मरण करता त्या ठिकाणी त्या नामस्मरणाचा अर्थ हा वेगवेगळा होतच जातो। तुम्ही जॉबच्या ठिकाणी किंवा तुम्ही एखादे काम करत असताना जर स्वामींचे नामस्मरण केले तरी सुद्धा त्याचा अर्थ वेगळा होतो। जर तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा, आपल्या घरामध्ये आपण ज्या वेळेला जेवण बनवत असताना जर घरामध्ये स्वामींचे नामस्मरण केले तर त्या जेवणात जे जेवण असतं ते महाप्रसाद होतं। ज्या वेळेला आपण भोजन करत असतो त्यावेळेला जर स्वामींचे नामस्मरण केलं तर ते भोजन हे प्रसाद होतं। अशा प्रकारे स्वामींचे अनेक ठिकाणी नामस्मरण करा, अनेक ठिकाणी वेगवेगळे अर्थ हे होतच जातात। आपण जर आपल्या घरामध्ये नामस्मरण केले तर आपले घर हे मंदिर होते। आपण जर चालत असताना स्वामींचे नामस्मरण केले तर ते तीर्थयात्रा होते। अशा पद्धतीने तुम्ही स्वामींचे अगदी मनापासून नामस्मरण रोज तुम्ही करा। तुम्हाला जर घरामध्ये 11 माळी जप करणे शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी वेळात वेळ काढून, तुम्हाला जर दररोज शक्य नसेल तर तुम्ही दर गुरुवारी स्वामींचे 11 माळी जप नक्की करा। जेवढे तुम्ही जप जास्त करतील तेवढी तुमची परिस्थिती सुधारत जाईल। कारण स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे की नामातच मी आहे। कारण जिथे आपण स्वामींचे नाम घेतो ना तिथे स्वामी प्रत्यक्षात उतरलेले असतात। त्यामुळे सर्व स्वामी सेवेकरांनी अगदी सकाळी बघा, स्वामींचे नामस्मरण करणारा वेळ सुद्धा नाही, काळ सुद्धा, म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुद्धा स्वामींचे अखंड नामस्मरण करू शकता। रात्रीचं सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता। अशा पद्धतीनं स्वामी महाराजांचे तुम्ही
कोणतेही बंधन नाही, कोणतेही तुम्हाला ठिकाणाचं हे नाही की मी इथं सेवा कशी करू किंवा मी त्या ठिकाणी सेवा कशी करू. तर स्वामींची सेवा, स्वामींचे नामस्मरण हे तुम्ही कुठेही करू शकता. तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी, तुम्ही जिथे काम करत असता तिथे सुद्धा तुम्ही स्वामींचे नामस्मरण अगदी मनापासून करू शकता. आणि जेवढे तुमचे नामस्मरण जास्त होत जाईल तेवढे स्वामी महाराज तुम्हाला हातून प्रत्येक संकटातून बाहेर काढतात. तर मी तुम्हाला सांगते की स्वामींचे नामस्मरण का करायचे, कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये काय एवढी शक्ती आहे की आपण स्वामींचे नामस्मरण केल्यानं आपण प्रत्येक संकटातून कशा प्रकारे बाहेर. नामस्मरण ही सर्वात मोठी स्वामी सेवा आहे. स्वामी महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे, नामातच मी आहे. ज्या ठिकाणी स्वामी महाराजांचे अगदी मनापासून नामस्मरण केले जाते तिथे स्वामी महाराज प्रत्यक्षात अवतरलेले असतात. तर स्वामी महाराजांचे नामस्मरण केल्यानंतर काय होते, म्हणजे नामस्मरणाचे काय असे महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. नामस्मरणासारखे कोणतेच महत्त्व नाही. स्वामी सेवेला, प्रत्येक स्वामी सेवेला महत्त्व आहे. बघा, तुम्ही स्वामी महाराजांची कोणत्याही प्रकारे सेवा करू शकता. प्रत्येक भक्तजन आपल्याला जमेल त्या प्रकारे पद्धतीने स्वामी महाराजांची सेवा करत असतो. काही भक्तजण ग्रंथ पारायण करून सेवा करतात, काही जण स्वामी महाराजांची जपमाळ करून किंवा स्वामींची कोणत्याही प्रकारे स्वामी सेवा करतात. बघा, हे बघा, स्वामी महाराजांची सेवा ही आपण एखाद्या गरजू व्यक्तीला जरी मदत केली किंवा एखाद्याला तहानलेला जर आपण पाणी जरी दिलं ना तरीसुद्धा ती एक प्रकारची स्वामी सेवाच आहे. तुम्ही एखाद्या प्राणीमात्राला दया केली ती एक प्रकारची सुद्धा स्वामी सेवाच आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही स्वामींचे नामस्मरण जरी तुम्ही नुसते नामस्मरण जरी केले ना तरी तुम्ही प्रत्येक संकटातून बाहेर पडचिला. यासाठी स्वामी महाराजांनी आपल्याला नामस्मरण ही दिलेलं आहे. तर नामस्मरण आपण का करायचे, नामस्मरण तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला तुमच्या मागच्या जन्मीचे जे कोणते पण भोग असू दे, तुम्ही तुमच्या मागच्या जन्मामध्ये जे काही पाप केलं असतं बघा, नकळत आपल्या हातून काही गोष्टी घडतात. आजकालच्या जगामध्ये सुद्धा बघा, बोलता बोलता सुद्धा आपल्या हातून किंवा आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्या हातून नकळत काही चुका घडतच असतात रोज. त्याच पद्धतीनं आपल्या गेल्या जन्मामध्ये आपल्या नकळत आपल्याकडून काही पाप झालेले असतात. त्या पापातून मुक्त होण्यासाठी स्वामी महाराजांनी आपल्याला नामस्मरण दिलेलं आहे. तुम्ही अगदी मनापासून नामस्मरण करा. तुमच्या भोगाची तीव्रता स्वामी महाराज सहजरित्या कमी करतात आणि नामस्मरणामुळे अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. यासाठी आपण नामस्मरण अगदी मनापासून करा. तुम्हाला स्वामी महाराज काय प्रत्येक संकटातून बाहेर. नामस्मरणामुळे आपल्या भोगाची तीव्रता कमी होते, कर्मबंधनातून आपली सुटका होते. आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असतं त्या दुःखाची तीव्रता कमी होत जाते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणती पण समस्या असू देत, तुम्हाला जर मार्ग दिसत नसेल, तुम्हाला जर समजत नसेल काय करा, त्यावेळेला तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करा. आणि हा माझा अनुभव आहे की आपण स्वामींचे नुसते नामस्मरण जरी केले ना, पण मग तुम्ही ते कुठं जॉबच्या ठिकाणी असेल तिथे केले किंवा घरामध्ये केले, बाहेर जेव्हा कोणतं पण आपण काम करतो त्या ठिकाणी जर स्वामींचे अगदी मनापासून नामस्मरण केले ना तर स्वामी महाराज आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात. यासाठी स्वामींचे नामस्मरण अगदी अखंड करत राहायचं. तुम्हाला काही जरी जमलं नाही तरी तुम्ही नामस्मरण करत राहा, कारण नामस्मरणामध्ये जी शक्ती आहे ना ती शक्ती तुम्हाला कुठेच दिसणार नाही. इतकी प्रचंड शक्ती आहे नामस्मरणामध्ये. त्यामुळे नामस्मरण हे तुम्ही नामस्मरणाला वेळ नाही आणि बंधनसुद्धा नाही. नामस्मरण तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुद्धा नामस्मरण स्वामींचं करू शकता. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ नाही बघा. तर आपल्याला ग्रंथ वाचन करणे, पोथी वाचन करणे हे शक्यच होईना झाले. आपण किती जरी वेळ काढण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्याला पारायण करणे हे जमणं झाले. आणि प्रत्येक स्वामी सेवेकरांनी वेळात वेळ काढून तुम्हाला काही जरी जमलं तुम्ही नामस्मरण आणि स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचं वाचन हे करतच जावा, कारण यात खूप मोठी अशी शक्ती आहे. त्यामुळे सर्व स्वामी सेवेकरांना मी एकच सांगते की तुम्हाला जर तुमच्या धावपळीच्या जीवनामध्ये जरी स्वामींचे ग्रंथ वाचन करणे, स्वामींचे पोथी वाचन करणे, 11 माळी जप करणे हे जरी जमत नसेल, नित्यसेवा करणे जरी जमत नसेल तरीसुद्धा तुम्ही स्वामींचे नामस्मरण अखंड आपल्या मुखात ठेवा, कारण नामस्मरणामुळे सुद्धा तुमच्या आयुष्याचं सोनं होऊ शकतं. नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे, खूप म्हणजे खूप शक्ती आहे. आणि स्वामींनी स्वतः आपल्याला हा मंत्र दिला आहे की हा षडाक्षरी मंत्र दिला आहे की आपला भक्त ज्या वेळेला संकटात असू दे त्यावेळेला त्या संकटातून तो सहजरित्या बाहेर पडू शकतो. यासाठी स्वामी महाराजांनी स्वतः आपल्याला हा षडाक्षरी मंत्र दिलेला आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्ही अखंड नामस्मरण आपल्या मुखात ठेवा. तुमच्या आयुष्यातील खूप असे प्रॉब्लेम, प्रत्येक संकट, प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक समस्या कोणते पण असू दे ते त्यातून तुम्ही सहजरित्या बाहेर पडशीला. त्यासाठी मी प्रत्येक स्वामी सेवा करायला सांगते की तुम्ही अगदी अखंड म्हणजे काय, कंटिन्यू नामस्मरण करत राहायचं. कंटिन्यू सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत आपण मनातल्या मनात का होईना पण स्वामींचे नामस्मरण चालू ठेवायचं. मग तुम्ही ते जॉबच्या ठिकाणी करा किंवा घरात करा, कुठं जरी तुम्ही चालत असाल तरीसुद्धा नामस्मरण केलं तरी चालतंय. बघा, आपण असं पण तसं मोकळा वेळ भेटला
कुठे जरी 5-10 मिनटं तर आपण लगेच मोबाईल बघत बसतो. त्याच्याऐवजी त्याच ठिकाणी जरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं तरीसुद्धा ते नामस्मरणाचं पुण्यही तुम्हाला मिळतं. आणि स्वामींची कोणतीच सेवा अशी नाही की त्याचं पुण्य तुम्हाला मिळत नाही. ते आज ना उद्या तुम्हाला ते नक्कीच मिळत जातं. त्यामुळे स्वामी सेवेकरांना जरी स्वामी चरित्र सारामृताचे बघा, स्वामी चरित्र सारामृताचा हा ग्रंथसुद्धा खूप प्रभावशाली आहे. तुम्हाला जर दररोज वेळ जरी मिळत नसेल तर तुम्ही दर गुरुवारी पूर्ण पोथीचं वाचन करा. त्यासाठी तुम्ही वेळ काढा की तुम्हाला ह्या वेळेला गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचं वाचन करायचं ठरवा. आणि बघा, वेळ जर आपण काढला ना तर वेळ नक्कीच भेटतो. हा माझा अनुभव आहे. वेळ काढावाच लागतो प्रत्येक गोष्ट. आपण म्हणतो की वेळ नाही, मला वेळ, असं काही नाही. आणि स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीचं जर तुम्हाला वाचन करायचं, तुम्हाला 1 ते 1.5 तास सहज लागतो. आणि 1 ते 1.5 तास तुम्ही सहज देऊ शकता देवासाठी. जर तुम्हाला दररोज जमत नसेल, तुम्ही 1 दिवस तरी आठवड्यातला देऊ शकता ना, तर त्यासाठी तुम्ही 1 दिवस तरी स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीचं अध्यायांचं वाचन करण्यासाठी हा वेळ काढा. आणि दररोज तुम्ही नुसतं नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल. अशा प्रकारे मी तुम्हाला नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे आणि नामस्मरणामुळे तुमच्या आयुष्यात कोणत्या पण अडचण असू दे, कोणते पण प्रॉब्लेम असू, यातून स्वामी महाराज तुम्हाला सहजरित्या बाहेर काढतात. यासाठी प्रत्येक स्वामीकरांना नामस्मरण नक्की करा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. प्रत्येक संकटात जर तुम्हाला मार्ग दिसत नसेल तर त्यातून तुम्हाला मार्ग दाखवतील. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये ते यश देतील. फक्त तुम्ही त्यांचे नामस्मरण अखंड करत राहावा. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. आणि सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.